स्वानंदी काय हे अगं, आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. आम्हाला वाटलं की आता तू लग्न मिस करतेस की काय. कसं आहे ना बाळा, घरच्या लग्न कार्यात असं करू नये. अगं बाई, चिगी हिला काय झालं? बरी आहेस ना बाळा? एक मिनिट, ही अशी का दिसते? भर लग्नात असं सुटकी चेहरा घेऊन फिरू नकोस. स्वानंदी, एक काम कर, हिला सर्वंट्स रूम मध्ये सोड आणि ये तू पटकन. गुरुजी, तुम्ही का थांबलात? विधी सुरू करा. आमच्या सुनबाईंना तुम्ही ओळखतातच. बाहेर गेल्या होत्या. उशीर झाला जरा यायला त्यांना, म्हणजे पोचायला घरी. पोचायला नाही, कळायला 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 उशीर झालाय, कळायला उशीर झालाय. पण आता कळलंय ना, त्यामुळे मला असं वाटतं अगदी वेळेतच पोचलीये मी. वहिनी, मुहूर्त उलटून जाईल. थांबा गुरुजी, थांबा गुरुजी. हे लग्न नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. स्वानंदी मॅडम, काय बोलताय तुम्ही? काय करताय? स्वानंदी बाळा, मला माहिती आहे तुझा अंशुमनवर खूप राग आहे, पण म्हणून असं करायचं का? त्याचं लग्न नाही होऊ द्यायचं. आणि अर्धे विधी झालेत, तेव्हा आता पाहुण्यांसमोर शोभा नको. सून आहेस तू या घरची. ह्या घरची लाज म्हणजे तुझी लाज आहे. प्लीज पाहुण्यांसमोर घालवू नकोस. काकू, इच्छा माझीही नाहीये, आणि घराच्या अब्रूची मला सुद्धा काळजी आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय, मुलगा घालवतोय. म्हणजे राजवाडे, आय एम सॉरी, पण हे लग्न नाही होऊ शकत. अहो पण का? आणि हे सगळं काय चाललंय स्वानंदी मॅडम? सांगते, सगळं सांगते. चल. आधी बोल ना काय झालंय ते. आणि आता प्लीज मागचं काही उकरून काढू नकोस. अज्जू थोडा अल्लड आहे, तुला माहितीये. लाडात वाढलाय. केल्या असतील त्याने काही चुका ग, पण त्या आत्ता उकरून काढायच्या का? जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात. अगं, मुलं मोठी होताना काहीतरी चुका करतात. अंशूकडे बघ, खरंच तू खूप बदललाय. प्लीज प्लीज त्याचं लग्न थांबू नकोस. प्लीज. एक मिनिट, मी काहीच करत नाहीये काकू. हे जे काही करतोय ना, तो स्वतःच करतोय. आणि हा गैरसमज आहे तुमचा की तुमचा मुलगा बदललाय.
मला तर आता असं वाटायला लागलंय की हा मुलगा आयुष्यात कधीही बदलू शकत नाही. आणि मुळात प्रश्न त्याच्या आयुष्याचा नाहीच आहे ना. इथे या दोन्ही मुलींचे आयुष्य बर्बाद करायला निघालाय तो. त्यामुळे मला सांगू नका तुम्ही की शांत बस, कारण मी आता शांत बसणार नाहीये. स्वानंदी ऐक ना, अगं काय झालं नेमकं ते तरी सांग ना. काही प्रॉब्लेम आहे का? एकदा लग्न लागू दे अंशुमनचं, मग आपण जे काय आहे ना ते शांतपणे बसून बोलू ना. पाया पडते तुझ्या, प्लीज हे लग्न होऊ देत. नाही, आपण तर बोलूच नंतर, ते बोलावं लागणारच आहे. पण आता या क्षणी खरं तर तुम्ही हे लग्न थांबायला हवंयत. लग्न थांबणार नाही. मग ठीक आहे, मला आत्ताच अंशुमनशी बोलावं लागेल. वहिनी, ही वेळ नाहीये बोलायची. लग्न आहे माझं. म्हणूनच बोलायचंय आणि आत्ताच बोलायचंय. चिंगीला बरोबर घेऊन आले ना मी, त्याचसाठी. काय प्रकार आहे? आजी, दादा, बघ ना, वहिनी लग्न थांबवतीये माझं. हाईट झाली आता ही वहिनी. मान्य आहे मला की मी तुम्हाला कधीच आवडत नव्हतो, म्हणून हे असं करायचं. स्वानंदी काय करतेस तू? काय झालंय सगळं? हे बघ स्वानंदी, शुभ कार्य आहे आपल्या घरी, कृपा करून अडथळा आणू नकोस. मल्लिकाताई, काय चाललंय हे सगळं? वहिनी, तू प्लीज जात इथून. माझ्या लग्नात अडथळा आणू नकोस प्लीज. अंशुमन, काय चाललंय हे सगळं? अनुष्का, तू प्लीज लक्ष देऊ नकोस. वहिनी अशीच आहे, भांडखोर. वहिनी, जा इथून तू. काय चाललंय हे अंशुमन?